खेळायचंच आमचं टार्गेट होतं, पण काही कारणामुळे आम्ही हारलो. बघू परत पुढच्या सीझनला आम्ही पूर्ण ट्राय करू. आणि खरंच खूप छान वाटतं इथे खेळायला आणि आजचा दिवस मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि थँक्यू संधी दिल्याबद्दल. तुझ्या वैयक्तिक परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच आणि फायनल सामन्यामध्ये थोडीशी खराब फलंदाजी, काय तुझं शॉट सिलेक्शन आणि काय तुझी तयारी होती फायनलसाठी? काय डबल माइंडेड होतं गेम का काही विचार करून आला होतास तू अंतिम सामन्यासाठी? दिवसभर पाहतोय आम्ही तुझी फलंदाजी, खूप सुंदर फलंदाजी केलास तू. फायनल सामन्यामध्ये असं काय झालं? काय डबल माइंडेड झाला का विचार बदलले? मी प्रत्येक सामन्यामध्ये थांबून खेळायचं असं ठरवलं होतं, पण या सामन्यामध्ये 2 ओव्हरमध्येच मला ओव्हरमध्ये रन संपवायच्या होत्या, त्याच्यानुसार खेळायचं होतं. कारण की अंधार होतं म्हणून माझं टार्गेट होतं की 2 ओव्हरमध्ये कंप्लीट करायचं. चुकून बॅटला कट लागल्यामुळे मी विकेट गेलो, त्या आम्हाला रन कव्हर झाले नाही, त्यामुळे आम्ही मॅच हारलो. ठीक आहे, तू दिवसभर दिलेल्या योगदानाबद्दल आणि प्रेक्षकांना जे मनोरंजन केलंस त्याबद्दल तुझं धन्यवाद आणि पुढच्या वर्षीसाठी बेस्ट लक. प्लीज कृष्णा कंटिन्यू. आणि आणखी एक क्रिकेट जगतातलं मोठं नाव इथं बसलेले आहेत, त्यांनी संघाचं त्यांचं थोडंसं खराब प्रदर्शन राहीलच. चार धावा आतापर्यंत कोस्टल फायटरच्या आणि काशीनाथच्या स्वरूपात पहिला गडी बाद होताना यावेळी उत्तुंग फटका निघालाय बॅटमधून अक्षयच्या आणि सोपा असा झेल रोहनसाठी. दुसरा फलंदाज आउट. आता एक मोठं व्यक्तिमत्व क्रिकेट जगतातलं, ज्यांनी आपल्या आजरामधून खूप नाव कमवलेलं आहे. यंदाही त्यांना संघ असा चांगला भेटलेला होता, पण त्यांचा वैयक्तिक परफॉर्मन्स, संघाचा परफॉर्मन्स, या स्पर्धेबद्दल 2 शब्द जाणून घेतोय अमर पारपोलकर यांच्याकडून. क्यूबचे QCचे सर्व अमोल पारपोलकर, प्लीज 2 शब्द स्पर्धेसाठी तुमच्या वैयक्तिक आणि संघाच्या प्रदर्शनाबद्दल काय बोलाल? धन्यवाद विनय. हॅलो, आवाज आला? हां, धन्यवाद विनायक मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. फर्स्ट ऑफ ऑल कमिटीचे मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी हा म्हणजे टुर्नामेंट भरवणं आणि ते व्यवस्थितरित्या पार पाडणं खूप मोठी गोष्ट असते, ती त्यांनी करून दाखवली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ही संधी खेळायला मिळाली, त्याच्याबद्दल त्यांचे अनेकदा धन्यवाद. अजून टीमबद्दल बोलायचं झालं तर आमची टीम ही अनोखी होती, कारण मॅक्झिमम प्लेयर बाहेरचेच होते, त्यामुळे कोऑर्डिनेशन बरोबर झालं नाही. विदाऊट प्रॅक्टिसचे पण प्लेयर होते आणि वैयक्तिक गेम म्हणजे आमच्यात कोऑर्डिनेशन बरोबर नाही झालं, त्याच्यामुळे आपला पराभव झाला. पण नेक्स्ट टाइम आम्ही बरे करू. धन्यवाद. आणि 4 लोक. धन्यवाद अमर, तुझ्या या मार्गदर्शनाबद्दल आणि स्पर्धेबद्दल जे मत व्यक्त केलंस त्याबद्दल. यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी लाईनमॅनची भूमिका निभावलेली आहे ते राहुल मासा यांचंही कमिटीकडून अभिनंदन होत असताना. अभिनंदन करून फायदा होणार नाही, खूप मोठ्या टाळ्याने त्यांचं कौतुक करायचं आहे, कारण प्रत्येक चेंडू जो बाहेर गेलेला आहे त्याने आणून दिला आहे आणि त्यामुळे वेग आला या प्रत्येक सामन्याला. आणि खूप खूप मित्रा अभिनंदन, तुझं स्वागत आणि आभार. तुझे जेवढं बोलावं त्याबद्दल कमीच आहे, पण थँक्यू. कुठल्याही संघाचा खेळाडू नसताना ही भूमिका पार पाडणे खरोखरच एक उत्तम काम राहुल यांनी या स्पर्धेदरम्यान निभावलेलं आहे. स्पर्धेच्या आणि कमिटीच्या वतीने आम्ही तुमचे पूर्णपणे आभार आहोत. देव बरे करो राहुल. पाच धावांची आवश्यकता या तिसऱ्या क्रमांकासाठीचा हा सामना होताना कोस्टल फायटर्स वर्सेस स्क्वेअर थ्रो आणि एकदा 2 धावा निश्चितच पूर्ण केलेल्या आहेत. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, निश्चितच 1 धाव. मला वाटतं दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न आहेत. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट
निश्चितच क्रुशल ठरली असते. अशा रीतीने सामना जिंकलेला आहे रुद्रा द फायटर्सने. या स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत रुद्रा द फायटर्स. कॉंग्रॅच्युलेशन. रुद्रा द फायटर्स. हो हो तिसरा.